आता कुठे गेले काय माहिती ते कुत्र्यासारखे कमेंट मध्ये येऊन भुकणारे कुत्रे। अरे आता बोला ना की त्या 3 वर्षाच्या मुलीला न्याय भेटला पाहिजे, आणि तो पण आमच्या संविधानामुळेच। कारण आम्ही एखाद्या संविधानावरती व्हिडिओ जर बनवला तर लगेच आमचा व्हिडिओ उचलतात आणि ट्रोल करतात, आम्हाला लगेच कमेंट मध्ये भुकायला येतात कुत्र्यांसारखे। अरे आता का नाही बोलत त्या 3 वर्षाच्या मुलीसाठी? आता का नाही बोलत की त्या 3 वर्षाच्या मुलीला न्याय भेटला पाहिजे म्हणून? आता का बरं तुमचं न्याय सरकार म्हणजे तुमचं ते संविधान का बरं त्या हरामखोराला लपून ठेवण्याचा प्रयत्न करतोय? आज का बरं त्या हरामखोराला शिक्षा करत नाही? अरे संविधानामध्ये जर असतं ना की लगेचच्या लगेच ज्याने म्हणजे अशी कृती केली की त्याला लगेच शिक्षा व्हावी, तर आज त्या हरामखोराला शिक्षा झाली असते। तसं आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचं शासन होतं। छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये एखाद्या महिलेची जर कोणी छेड काढली तर त्याचा चौरंगा केला जात होता, आणि आज तीच वेळ आली आहे आणि आजची तीच परिस्थिती आहे। ह्या अशा हरामखोरांना, अशा नीच जातीला फक्त चौरंगा केला पाहिजे। आणि जर तुमच्याच्याने होत नसेल ना, तर ज्या मुलीच्या घरच्यांवर ही वेळ आली आहे त्या मुलीच्या स्वाधीन करा त्या हरामखोराला। मग बघा काय दशा केली जाईल त्याची। जे तुम्हाला करता येत नाही ते आम्ही लोक करू, समजलं का?